म्हणून त्याला ह्यो जिलगो पहिल्या बरोबर पाठी पुढे काय बघता ओ मिया गिरायकाच होतो आता गिरायका कसली आमच्या या देवीचा देऊळा त्या देवळात तो गावकार मी गिरायका कोण कोण घोटी भरून घेता कोण नारळ ठेवू घेता कोण केळी ठेवू घेता कोण परसाद टाक घेता माझं लक्ष त्याच्याकडे आमचं संसार सगळं देवीच्या जीवात चालला गंमत काय झाली आम्ही दोघजण भाऊ माझं थोरलो भाऊ बाबली आणि मिया त्या काही एक वर्ष माका एक वर्ष यंदा वर्ष माका दिया त्यांच्या पोटात दुखता नुसता बाबली बरा काय नसतं देव मान त्याचं झील असा ना त्याका दुसऱ्या पैसे गावताना ह्याचा पण बघा पाया अशी त्याची भावना काय असं आपलं माणूसच आपल्या माणसाचं सत्यानाश करतात तेव्हा त्याने शेजाऱ्याने माझा निकाल केला नाही देवीच्या जीवावर बरा चालला खाता खाता उठतो होणार आहे त्यात तेव्हा चप्पल काय करतो आता जाता जाता गंमत सांगते आपलं माणूस आपल्या माणसाचं कसोबा निकाल करतात तर एक मोठा असं राज्य होता राज्य आणि त्या राज्यात तो राजा झालो म्हातार राजा बिचारे खेलकूद बोलला प्रश्न पडला आता मग राजकारणी पुढे राजा कोणी बसायचा शेजाऱ्यात बसायचा काय पाहुण्यात बसायचा दोघे जण भांडत नव्हते म्हणून राज्यात चक्र चर्चा एकच आता मग पुढे राजा कोण आणि एक दिवस अशी गंमत झाली एका गावाच्या एका नाक्यावर योग पुत्र आणि योग गाढव एकत्र कोण योग पुत्र आणि योग गाढव आणि ते सुद्धा उंट आता मग पुढे राजा कोण जबाबदार गाढव त्या पुत्र्याक सांगता आता ह्याच्या पुढे होणार लागलो राजा मिया तो पुत्र त्याला सांगता तिया मेल्या गाढव पाठीवरून घोडेवाराचं काम कर तिया कसलं राज्य कारभार करतो आता होणार लागलो राजा मिया पुत्र सांगता गाढव काय कमी त्या पुत्र्याक सांगतात त्या गावभर भावाचं काम कर त्या मेल्या पुत्र आणि दोघांचा बाई हा भांडार असा गाढवाचा आणि पुत्र्याचा राजा मिया दोघांनी मंदिर भांडण थांबायल्यानी म्हणून लागले असा करूया आम्ही दोघे जण भांडण्यापेक्षा पैसून धावाची शर्यत लावूया राज्यवाईट काम होता मध्ये 2-3 गाव होते जो कोण धावत आधी जाय राजगादीवर बसा तो राजा पुत्र होणार लागलो झाला ठरला आणि दोघांची पैज लागली दोघांनी उडी मारल्याने आणि खूप करतो पुत्र गेलो साधारण गाव बांधतो भाजल्या आणि गंमत काय झाली ज्या वाटेत जाय होतो त्या वाटेर होतं 2-4 पुत्रे तो अनोळखी पुत्र बघल्याने आणि एका काही आल्या एका पुत्र आरंभ मारतो अरे माका सोडा पिया राजा पुत्र जातले राजा माझा स्वाभिमान होय पुत्रेचे सोडून पडले तरी सुद्धा वा कसो बसून त्यांच्या हातात सुटलो आणि परत मारल्या उडी गेलो फुडल्या गावात गेलो तर तसाच आमचे पद्धतीचे 2-4 कुत्रे जमा झाले आणि एका खात तरीसून सुटलो गेलो फुडल्या गावात काका तुम्ही एक सांगा कसं योग तरी गावाचा ह्या गावात कुत्रो नाही तेव्हा शपथ ह्या सगळ्या इतक्या भानगडीत गाड्यावर राजगादीवर बसलो सांगायचा तात्पर्य या कुत्र्याने जर त्या कुत्र्या सोडल्याने असता तर कुत्र राजा जातल होतो चांगलं आपलं माणूसच आपल्या माणसाचं सत्यानाश करतो काय करतो तुका नाही माका हाल कुत्र्या पडला भंगला गाडवा बघतोय आता
काय सांगा देवाची भक्ती बंद करा. सगळ्यांनी ऐका आजपासून देवाची भक्ती बंद भक्ती बंद तुमच्या देवाची करा. आणि भक्ती करायची असेल तर आमची सगळ्यांनी ऐका भक्ती आमची करा. एक बरं सांगलं आमची करावं ना. मी सांगितलं खरं तुला. तू सांगतोय पण हात वारा कुठे होता. भक्ती करायला सांगतोय आमची. सगळ्यांनी ऐका आजपासून भक्ती यायची पूजा सुद्धा देयचं सुद्धा आणि पालखी सुद्धा आम्ही देवीची देवाची पालखी करतो. पुढे लोकांनी पालखी हो सत्तेची पालखी काढताना चौक झाला म्हणजे मला समय लावण्यासाठी थांबवून त्याला काय हवंय. सगळ्यांनी ऐका आजपासून भक्ती या जानेवारी आजपासून भक्ती यांची करा. माती किती केली सांगतो मी त्याच्याबद्दल संशय योग लागतो. होयच इतकं हुसळान बोलत कोणाच्या जीवावर भाव किती आम्ही दोघे आहोत. काय आम्ही दोघे आहोत. ते दोन आणखी एकाच वाटलं तर माझा नाही काय ते दोन आणखी असलं तर तिसरं मिळाल तिघे जण मिळाल नका मारशा. समजा तुम्ही तिघायचे मिळाल नका मारल्या लोक मोठं कोणा भुलकले मारणारा फुलवतीया म्हणजे तिघा तो माल एकटो खाता तो मोठो या मोठो भक्ती बंद जाता रे आजी हा